गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात गेलाय। नावीद मुश्रीफांचं नाव आता निश्चित झालंय। गोकुळचे नवे अध्यक्ष नावीद मुश्रीफ असणार आहेत। गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात गेल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत। गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात गेलाय। नावीद मुश्रीफांचं नाव आता जवळपास निश्चित मानलं जातंय। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड आता जवळपास। तर गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात आलाय आणि नावीद मुश्रीफ हे गोकुळच्या अध्यक्षपदी आता विराजमान झालेत। गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड झाली। हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत नावीद मुश्रीफ आणि नावीद मुश्रीफ आता गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। गोकुळ दूध संघ आता महायुतीच्या ताब्यात गेला आणि नावीद मुश्रीफ हे आता गोकुळच्या अध्यक्षपदी विराजमान झालेत। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत। सकाळपासूनच आपण बघत होतो की बंद लिफाफ्यात नेमकं कुणाचं नाव समोर येणार याची सगळ्यांना उत्सुकता होती। जवळपास नावीद मुश्रीफ यांचं नाव तेव्हापासूनच निश्चित मानलं जात होतं आणि आता महत्त्वाची बातमी आहे, गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात गेलाय। नावीद मुश्रीफ हे गोकुळच्या अध्यक्षपदी आता विराजमान झालेत। नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत। सविस्तर माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, महत्त्वाची बातमी आहे, गोकुळच्या अध्यक्षपदी आता नावीद मुश्रीफ यांची निवड झाली, ते अध्यक्षपदी विराजमान झाले। अद्याप आपण पाहतो की निवड प्रक्रिया पूर्ण व्हायच्या पण आधीच आपण पाहतो की नावीद मुश्रीफांचे कार्यकर्ते गोकुळच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत असताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की अद्याप शिक्कामोर्तब होणे बाकी आहे, पण दुसरीकडे आपण पाहतो की नावीद मुश्रीफ यांचेच नाव जवळपास निश्चित असल्याचे मानलं जात आहे। त्यामुळे आपण पाहतो त्यांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतात। संचालक मंडळाची बैठक जी आहे ती सभागृहात सुरू झालेली आहे। बैठक सुरू आहे, त्याच्यामध्ये जे आबाजी पाटील आहेत, खरं तर आपण पाहतो की जे गोकुळचे ज्येष्ठ संचालक आहेत त्यांच्या लिफाफ्यामध्ये ते नाव आहे। ते लिफाफ्यातलं नाव बाहेर काढल्यानंतर खऱ्या अर्थानं नावीद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देण्यासाठी आपण पाहतो की गोकुळच्या सत्तेचा वापर केला जातो। एकूणच आपण पाहतो की सतेज पाटील यांच्या दोन संचालकांची नावे मागे पडून नावीद मुश्रीफ यांचं नाव पुढे आलेलं आहे। कारण आपण पाहतो की मुख्यमंत्र्यांनी या गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला होता आणि काही केला तर महायुतीचाच आपल्याला अध्यक्ष करायची अशा प्रकारची भूमिका घेतली होती। पण दुसरीकडे आपण पाहिलं गोकुळचे दोन नेते आहेत, एक हसन मुश्रीफ आणि दुसरे सतेज पाटील, या दोघांपैकी त्यांच्या मर्जीतलाच या ठिकाणी संचालक त्यांना लागणार होता। त्यामुळे आपण पाहतो की हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांना या ठिकाणी पसंती दिल्याचं दिसून येते। सध्या अद्याप याच्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे। गोकुळचे ज्येष्ठ संचालक आबाजी या ठिकाणी भूमिका मांडतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं नावीद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पण त्यांचे कार्यकर्ते मात्र गोकुळच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करत असताना दिसत आहेत। नक्कीच प्रताप, खरं तर आपण पाहतोय की सतेज पाटील यांची कोल्हापूरमध्ये एक प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला होता आणि त्यानंतर आता नावीद मुश्रीफच गोकुळच्या अध्यक्षपदी आलेत। सध्या सतेज पाटील गटाकडून काही प्रतिक्रिया येत आहेत का? तिथे काय वातावरण आहे सध्या? ते मुळात असं आहे की कालच 2.5 तास जवळपास नेत्यांमध्ये खलबत्ते झालेले। त्याच्यामध्ये गोकुळचे मुख्य नेते म्हणून हसन मुश्रीफ, त्याच्यानंतर सतेज पाटील हे होते। कारण आपण पाहतो की जे संचालक आहेत किंवा गोकुळमधले मालकांची सत्ता उलथवून लावण्यामध्ये या दोघांची भूमिका महत्वाची होती। त्यामुळे हसन मुश्रीफ यांना सतेज पाटील यांची भूमिका सुद्धा महत्वाची होती आणि त्या अनुषंगाने सतेज पाटलांची चर्चा करूनच शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की नावीद मुश्रीफ यांचं नाव पुढे आलेलं आहे। कारण आपण पाहतो की महाडिक यांची निर्वाध जी गोकुळमध्ये सत्ता होती ती उलथवून लावण्यामध्ये सतेज पाटील यांचा मोठा हात होता आणि त्याला मुश्रीफांनी साथ दिलेली होती। त्यामुळे आपण पाहतो की सतेज पाटील यांना सुद्धा यांच्या बाजूने वळवण्यामध्ये त्यांना यश आल्याचं दिसून येते। एकूणच आपण पाहतो की अद्याप नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही, पण त्यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करतात त्याच्यावरून नावीद मुश्रीफ यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे। प्रताप, एक वेगळी बाजू पण होती। नावीद यांच्या निवडीला खरं तर हसन मुश्रीफ यांनीच विरोध केला होता अशी एक बातमी सुद्धा, अशी एक चर्चा रंगली होती। त्या संदर्भात काही अपडेट्स? मुळात असं आहे की सगळेच पद एका घरात नको अशा भूमिकेत हसन मुश्रीफ होते। एकूणच आपण पाहतो की मंत्री ते स्वतः आहेत, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते स्वतः चेअरमन आहेत। अशा परिस्थितीत पुन्हा गोकुळचं चेअरमन पद नको अशा प्रकारची भूमिका मुश्रीफांची होती। पण दुसरीकडे सतेज पाटील यांना मान्य असणारं नाव शोधून काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं आणि त्या अनुषंगानं त्यांनी
3 जणांची नावं एकूण सुचवलेली होती सतेज पाटलांनी आणि बाकीच्या त्यांच्या संचालकांनी. त्यामध्ये आपण पाहतो की नावेद मुश्रीफांचं जे नाव आहे ते आघाडीवर होतं. त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हायला काही अवधी आहे, पण एकूणच आपण पाहतो की त्यांचे कार्यकर्ते मात्र जल्लोष करताना दिसत आहेत. कुठंतरी ते लिफाफ्यातलं नाव फुटलं का अशा प्रकारची सुद्धा चर्चा एकूण पाहायला मिळते. पण अवघ्या काहीच वेळेत सभागृहाची मिटिंग सुरू आहे. त्या मिटिंग मधल्या चर्चेनंतर किंवा एकूणच लिफाफ्याचं नाव फोडल्यानंतर या सर्व गोष्टी बाहेर येतील आणि शिक्कामोर्तब जो आहे तो काहीच वेळेत होईल अशा प्रकारचं एकूण दिसून येते. कारण कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण गोकुळमधली सत्ता म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असं एक समीकरण जे आहे ते पाहिलं जातं. त्यामुळे आपण पाहतो की गोकुळची सत्ता आपल्याकडे राहावी यासाठी गोकुळचे दोन्ही नेते म्हणजे आपण पाहतो हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील प्रयत्न करत होते. पण कुठेतरी त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप असेल किंवा शिंदे गट यांच्यावरून केला गेला. पण त्यातला मध्यमार्ग सुवर्ण मध्यमार्ग म्हणून नावेद मुश्रीफांच्या नावाला पसंती मिळू शकते. नक्कीच प्रताप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा होती. या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालाय आणि संचालकपदी आता नावेद मुश्रीफ यांची निवड झाली.